गेवराई तालुक्यातून गेलेल्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग 52वर बाग-पिंपळगावची IRB कंपनीने महामार्गाचे काम अर्धवट सोडलंय। रस्त्यावर होत असलेले अपघात लक्षात घेता हा प्रश्न विधानसभेत मांडण्यात आला होता। त्यानंतर IRB कंपनीकडून उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यात आलं। मात्र आता उड्डाणपूल बाग-पिंपळगाव पर्यंत करावा, तसेच सर्व्हिस रोडचे काम देखील पूर्ण करावे या मागणीसाठी बाग-पिंपळगाव ग्रामस्थ गेवराई तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत। आता विपूल परिस्थिती निर्माण झाली। शेतकऱ्यांकडे फक्त राहिला आहे आता ऊसच, तर तो ऊस कारखान्याला पाठवण्यासाठीची एक समस्या आहे सगळ्यात मोठी। ज्यावेळेस NHIने हे काम पूर्ण IRBला दिलेलं होतं धुळे ते सोलापूरचं, त्यावेळेस काम पूर्ण झालेलं आहे, परंतु गेवराई ते शहागड यामध्ये त्यांनी सर्व्हिस रोड अधुरा सोडलेला आहे। सर्व्हिस रोड पूर्ण झाल्याशिवाय बैलगाडीने ऊस कारखान्याला जाऊ शकत नाही। आणि हायवेला ज्यावेळेस बैलगाडी चालते, आतापर्यंत जवळपास आमच्या 10 ते 12 ऊस वाहतुकीच्या गाड्यांचा अपघात झालेला आहे। त्यात शेतकऱ्यांचे आत्महत्या नुकसान झालेले आहे। बैल परत माणसं सुद्धा जायकवाडीच्या ब्रिजजवळ एक लेडीज अपघातामध्ये मृत्युमुखी पावलेली आहे। तो आता बायपासवर त्यांनी ब्रिजचं काम चालू केलेलं आहे। ब्रिज यासाठी केलेला आहे की गेवराईला त्यांनी याआधी ब्रिज करायला पाहिजे होता गेवराईला येण्यासाठी बायपास काढलेला, परंतु तो न केल्यामुळे डायरेक्ट गेवराईतून डायरेक्ट वाहन हायवेवर येत होतं आणि तिकडून बायपासची गाडी आल्याच्या नंतर डायरेक्ट त्याच खाली असे बाग-पिंपळगावमधील 2 व्यक्ती मयत पावलेले आहेत। जे झाले बाग-पिंपळगावचे, पण हायवेवरले अपघात असे बरेच झालेले आहेत तिथं। तर आमची मागणी तिथं एकच आहे, तो ब्रिज त्यांनी सध्याला चालू केला आहे आणि पुढं एक 500 मीटरवरच तलवाड्याला जाणारा रोड आहे। तलवाड्याला जाणारा म्हणजे पुढे तो परभणीला जातोय, तर त्याची काहीच व्यवस्था न करता त्यांनी हा ब्रिज चालू केलेला आहे आणि आता 0 पॉईंट फक्त 300 मीटरवर पुढं काढलेला आहे। म्हणजे आज जे इथं बायपासवर माणसं मरत आहेत, उद्याच्याला ती माणसं तलवाडा फाट्यावर मरतील। मग आमची मागणी एकच आहे की हा ब्रिज इथं कॅन्सल करून सर्व्हिस रोडने गेवराईला तलवाडा फाट्यावर तिथं ब्रिज करून सर्व्हिस रोडने गेवराई अटॅच करणे। त्याचा फायदा असा होईल आम्हाला की आमची शेती जी आहे ती अर्धी रोडच्या पलीकडच्या बाजूने अर्ध शिवार, तर उद्या शेतकरी आमचेच मरणार आहेत तिथं। येणाऱ्या जाणारे अपघात होणारच, परंतु जास्तीत जास्त घाटा आमच्या गावाचा आहे। त्यानंतर परत स्मशानभूमी आमची रोडच्या पलीकडच्या बाजूला आहे, तर तिथं आम्हाला एक छोटासा पूल सोडणं त्यांनी गरजेचं होतं, कारण अंत्यविधी जर करायचं म्हणलं गावातल्या माणसाचा तर आम्हाला आधी वाहनं अडवावं लागतात, दोन्ही बाजूनी वाहनं अडवावं लागतात आणि मग अंत्ययात्रा घेऊन जावं लागते। जर यदा कदाचित गडीसारखे किंवा नामलगाव फाट्यावर जे झाले ते अपघात, असे जर अपघात चुकून झालेच तर माणसं किती मरतील ते सांगता येत नाही। जोपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण आंदोलन थांबवणार नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय। यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव सह नायब तहसीलदार संजय सोनवणे, सुभाष कुटे नायब तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन शासनाकडे मागणीचा प्रस्ताव पाठवला जाईल असं सांगितलंय। इथलं नाही, इथं फक्त त्यांनी चालता पाहिले, त्यांनी इथं सांगितलं होतं की इथं होणार नाही होणार नाही असं बोलले नाही आहे। ते म्हणले की त्याची मान्यता आपल्याला घ्यावी लागेल, तो प्रस्ताव मी पाठवतो। तर उद्या तरी मी त्याला बोलवलेलं आहे, हे जे आहे ते बाकीचं कामं ते करून घेऊ, तर आपला जो नवीन बनवायचं आहे ना, नवीनच बनवायचं, तर त्यांना ते पाठवावं लागेल। तर आपण ते ह्याच्यामध्ये घेऊन तुमचं ग्रामपंचायतीचं जे लेटर काढून अगोदर दिलं होतं ना तुम्ही, तसं उद्या पण घेऊन या मीटिंगला आपण आता सांगू ते, आणि हे आपण सुवर्ण मार्सल्यासाठी सोमनाथ मोठे, श्याम जाधव, गेवराई, बीड।